इथे देखील फटका व्यवस्थित पाठवायचा नाही हवेमध्ये. नो मॅच लँड रिजन मध्ये बॉल पडतोय. एक टप्पा केस क्षेत्ररक्षक उचलतोय फेकतोय तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि सुखरूपरित्या पोहोचले दोन फलंदाज. चांगली रनिंग दोन फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा इथून अडवत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक केलं षटकामध्ये. अद्याप तरी 4 बॉल मध्ये धीरजनं इथे देखील टायमिंग प्रॉपर मिळालाय. हवाई सफर होत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. महत्वाचा दर्जेदार षटकार. फार चांगलं षटक पडवतं खऱ्या अर्थाने मॅच मध्ये धीरजचं. परंतु या बॉल वरती आलेला षटकार थोडं तरी या षटकामध्ये नियंत्रण थोडस गमावण्याची भीती दाखवल्या खऱ्या अर्थाने गोलंदाज धीरजला. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. 21 धावा धावफलकावरती. आणखी एक चांगला फटका. टायमिंग प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. हवाई सफर करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय 6 धावसंख्येसाठी. या षटकातील दुसरा षटकार. 2 ओव्हर मध्ये धावायचा धावफलकावरती 27 या अंकावर. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. 2 ओव्हर मध्ये धावाय 27. ऍक्शन रिप्ले मध्ये हा षटकार पाहता स्क्रीन वरती. फटका दर्जेदार होता. स्लॉट मध्ये हा बॉल होता. लॉंग ऑनच्या डोक्यावरून डिपॉझिट केला बॉल खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाशाला गवस निघालत असताना षटकार तुम्ही पाहताय. दोन षटकांमध्ये 27 ओव्हर नंबर 3 मध्ये मधुकर भरपूर सारा अनुभव क्रिकेट मध्ये. पॅड वरती बॉल आदला वेगाने लावडले अपील केले पंचांकडे. रन आउटची देखील दाट शक्यता होती. इथे अपील करत बसले क्षेत्ररक्षक आणि इथून पंच लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव इशारा आमच्यापर्यंत बॅटच्या साह्याने धाव मिळणार नाही या बॉल वरती. निर्धाव चेंडू येतोय 27 धावा धावफलकावरती.
फुलटॉस बॉल पवन साठी. लॉंग लेग सीमा पार गेलाय बॉल. पंचांनी इशारा दिलाय नो बॉलचा. नो प्लस 4-5 बोनसच्या स्वरूपामध्ये. अगोदरच धावा जास्त आहेत आणि त्यामध्ये केलेली चुकी. इथून धावा 5 मिळत आहेत. 32 धावा धावफलकावरती. नो बॉल कॉल. त्यामध्ये चौकार. टोटल 5 बोनसच्या स्वरूपामध्ये 32 धावा आहेत. आजच्या दिवसामध्ये टोटल 42 धावा या हायेस्ट स्कोरिंग मॅच राहिली आहे. परंतु या मॅच मध्ये आता मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय मानिवली संघ. पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल. लॉंग लेगच्या दिशेने बॉल पाठवला. 1 रन कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. इथून 1 रन कंप्लीट. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या आहे ती 33 या अंकावरती. 3 बॉल 5 या धावसंख्येवरती खेळतोय पवन. 4 बॉल 14 मध्ये खेळतोय धीरज. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. मोठी धावसंख्या उभारण्याकडे आता लक्ष द्यावं लागेल मानिवली संघाला, कारण आजच्या दिवसामध्ये 42 धावा ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या राहिली आणि इथून आता 33 धावा आहे. तिसऱ्या षटकामधील अजूनही 4 बॉल बाकी आहेत. अजूनही उर्वरित 1 षटक शेष असताना या परिस्थितीमध्ये धावा जमवण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय मानिवली संघ. अलॉंग द कार्पेट वेगानं गॅप सिलेक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चाललाय बॉल. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे धीरजच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. सदतीस धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय चौकार. अलॉंग द कार्पेट. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. दिशा खराब आहे. पंच 2 जमिनी समांतर आत करतायत. भर उन्हामध्ये कवायत करण्यास भाग पडलं पंचांना. इथून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव 38 धावा आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहताय बॉलिंग मार्क वरती मधुकर. स्लॉट मध्ये हा बॉल. क्रॅकिंग शॉट. मनगटातील पॉवर जनरेट करणारा हा रोमांचक षटकार येत असताना 6च्या मदतीने धावसंख्या 44 या अंकावर. जबरदस्त बॅटिंग चालू आहे. 6 बॉल मध्ये 24 धाब्यांवरती खेळतोय धीरज आणि धावा आहे धावफलकावरती 44. बॉल संपले 4 या षटकातील. मधुकरचा बॉल पुन्हा फटका आलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप सिलेक्शन बहारदार. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन धीरजच्या बॅट मधून आणखी एक चौकार. धाव संख्या 48. 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये धीरजची राहिली आहे. टोटल 7 बॉल मध्ये 28 या धाव संख्येवरती 400च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. विद्युत पोलच्या दिशेने बॉल गेलाय, त्यामुळे तिथे बॉल थोडी चाचपणी करा. आणखी एक चांगला बॉल. धावा आल्या टोटल या षटकामध्ये 21. अंतिम बॉल शेवट गोड केला हा मधुकरनं, परंतु 21 धावांचे षटक आलंय मानिवली संघासाठी आणि या षटकामध्ये थोडा एक पाऊल पुढे ठेवलाय मॅच मध्ये मानिवली टीमनं. 3 षटकांमध्ये 48 हायस्ट स्कोरिंग मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय.
चला लगेच गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 ला सुरुवात करूयात. आज वेळ फार कमी आपल्याकडे. ओव्हर नंबर 4 अंतिम स्लॉगचे षटक डेथ ओव्हर. संतोष बॉलिंग मार्क वरती 3 षटकांमध्ये 48 आहेत. मागील षटकामध्ये 21 आल्या मानिवली संघासाठी. आता तिथून त्यांचा बॉडी लँग्वेज खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स हाय लेवलला होत असताना 3 षटकांमध्ये 48. संतोषचा बॉल दांडी गुल केली आहे. पवनचा फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. इथून मात्र लागलाय दुसरा धक्का बॅट्समन पवनच्या स्वरूपात. भन्नाट वेग होता. जागा निर्माण केली होती. सफल झाला होता फलंदाज आणि इथे यष्ट्यांवरती जाऊन बॉल मिडल यष्टी उद्ध्वस्त केली खऱ्या अर्थानं. निखिल जातोय नवीन फलंदाज. पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली संतोषनं. 43 धावा धावफलकावरती. इथे देखील व्यवस्थित बॅट वरती बॉल नाहीये. काऊ कॉर्नर झोन मध्ये बॉल चाललाय. 1 रन इथून ऍड होईल. धीरजला स्ट्राईक एंड वरती आणणं फार गरजेचं होतं आणि इथे सिंगल न स्ट्राईक रोटेशन करून स्ट्राईक एंड वरती आणलंय. खऱ्या अर्थानं धीरजला इथून 1 रन ऍड होते. 49 धावा धावफलकावरती. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धीरजच्या बॅट मधून चांगले फिनिशिंग टचेस येणं हेच अपेक्षित असेल मानिवली टीमला. कारण धीरजच्या बॅट मधून 28 धावा आल्या. 49 धावा धावफलकावरती असताना वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती खेळतोय धीरज मैदानाच्या आतमध्ये. संतोषचा बॉल अतिशय वेगवान. धीरजला बॉल समजत नाही.